नमस्कार, मी प्रतीक्षा सुभाष रोड, इयत्ता 7वी. माझा सहकार्य अभय अजय माळकर, इयत्ता 6वी. जिल्हा परिषद केंद्र शाळा उज्जैनी, तालुका वाडा, जिल्हा पालघर. आमच्या इको फ्रेंडली प्रकल्पात स्वागत करतो. आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. तसेच शेती करणाऱ्या पद्धती सुद्धा सुरू झाल्या आहे. शेतीत आधुनिक तंत्राचा वापर सुरू झाला आहे. आज पिकांना ठिबक सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले जाते. त्याचे बाष्पीभवन होणे, त्यामुळे प्लॅस्टिक मल्चिंग पेपर वापरतात. त्यामुळे बाष्पीभवन क्रिया थांबवली जाते आणि तणांचा बंदोबस्त होतो. आज पिकामध्ये वापरलेला मल्चिंग पेपर प्लॅस्टिक पासून बनवलेला असतो. प्लास्टिक हे आरोग्यासाठी हानिकारक असते, ते कुजत नाही. त्यामुळे दरवर्षी मल्चिंग पेपर वापरल्याने त्याचे जमिनीत प्रदूषण वाढून जमिनीचे प्रदूषण होते. मल्चिंग पेपरमुळे जमिनीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही नैसर्गिक वस्तूंपासून मल्चिंग आच्छादन बनवलेले आहे. यात वापरलेले साहित्य भाताचा पेंढा, नारळाच्या पात्या, गवत इत्यादींचे रोल बनवले आहेत. त्याचे फायदे: पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते, तणांचा बंदोबस्त होतो, पाण्याचे प्रदूषण रोखले जाते, काम संपल्यानंतर काढले नाही तर ते पावसात कुजून खत बनते. मार्गदर्शन: या प्रकल्पासाठी आम्हाला मुख्याध्यापक श्री सुनील ठाकरे सर यांनी मार्गदर्शन केले. तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक मल्चिंगचा वापर करावा असे आम्ही आवाहन करतो आहे. त्याच्यापेक्षा आपण मोठे पण आपण बनवू शकतो. तेवढंच ना.